प्रसन्न वातावरणात कैलाशवासी लक्ष्मण काका तांबे यांच्या स्मृतिप्रित्यर्थ वसंत व्याख्यानमालेचं हे पुष्प गुंफले जात आहे। या कार्यक्रमाचे प्रायोजक वसंत व्याख्यानमालेचे सर्व पदाधिकारी, श्री ठाकूर, आमचे मित्र डॉक्टर पवार, श्री बेनी, श्री कापडनीस, या व्याख्यानमालेचे आणि या व्याख्यानाचे प्रायोजक श्री अनिल तांबे, श्री नवलनाथ तांबे, माझे सहकारी सिनियर इन्स्पेक्टर सोमनाथ तांबे, सर्व तांबे कुटुंबीय आणि व्याख्यानमालेसाठी उपस्थित युवक युवती, ज्येष्ठ नागरिक, पत्रकार मित्र, बंधू आणि भगिनींनो, श्री नवलनाथ तांबेंनी मला सांगितलं की हे जे पुष्प काका तांबे यांच्या स्मृतिप्रित्यर्थ गुंफलं जातं ते नेहमी पोलीस अधिकारी गुंफतात। ते जाणीवपूर्वक पोलीस अधिकाऱ्यांना व्याख्यानासाठी बोलवतात। मी नगरला एसपी असताना एक जैन धर्मगुरू त्यांना पोलिसांना मार्गदर्शन करण्यासाठी बोलवलेलं होतं आणि त्यांच्या व्याख्यानात त्यांनी पोलिसांबद्दल 4 ओळी सांगितलेल्या होत्या। त्या अशा: संत और पुलिस दोनों समाज सुधार का काम करते हैं, फर्क केवल इतना होता है संत संकेत की भाषा में समझाते हैं और पुलिस वेद की भाषा में समझाते हैं, डंडे की भाषा। दरअसल जिन लोगों को संतों के संकेत समझ में नहीं आते हैं उनके लिए वेद का प्रयोग जरूरी है। संतों के भगवे वस्त्र और पुलिस की खाकी, इसमें कोई फर्क नहीं है, वर्दी विश्वास का प्रतीक है। सांगण्याचा हा उद्देश आहे की पोलीस अधिकारी हे कायद्याची, नियमांची, दंडुक्याची, अश्रुधुरांची, बंदुकीची भाषा वापरतात आणि ही संकेताची भाषा आहे। इथं मला 4 वर्षापूर्वी बोलवलेलं होतं, मला वाटतं त्यातून काय बोध घेतला नसेल म्हणून आज परत बोलवलेलं आहे। कदाचित पोलीस आयुक्त म्हणून माझी नेमणूक झाल्यामुळे बोलवलं असेल। एक ऑगस्ट ऑलबोर्ड नावाच्या ब्रिटिश अधिकाऱ्यांनी सुद्धा पोलिसांबद्दल लिहून ठेवलेलं आहे, 1950 साली लिहून ठेवलेलं आहे की policeman is denounced in the public, ridiculed by the movies, berated by the newspapers, unsupported by the prosecuting officers and judges. He is shunned by the respectables, he is condemned when he executes the law and dismissed when he does not. He is supposed to possess the qualification of doctor, lawyer, diplomat, educator, soldier with remuneration less than that of a daily wages laborer. ही अवघड इंग्रजी डोक्यावरून गेली असेल, पण याचं सुंदर भाषांतर फमू शिंदेंनी केलेलं होतं मराठीत। तोही माणूस असतो जाणत नाही कुणी, ज्याचे असावे ऋणी तो शिव्या छापाचा धनी। आपलं मानत नाहीत लोक, धर्मगुरू देखील उगारतात उगाचच फोक। सिनेमे काळासारखे हात धुवून मागे, बातम्या विणत बसतात बदनामीचे धागे। तो न्यायालयाचा नावडता, सरकारी पक्षाचा पडता, वाऱ्यावर सोडून दिलेला तो एक पतंग। त्यानं डॉक्टर असावं, वकील असावं, मुत्सुदे असावं, शिक्षक असावं, बरंच काही, मात्र जेवढ्याच तेवढा त्याचा पगार पोलीस म्हणजे रोजंदारीचा वेठबिगार। तर पोलीस अधिकाऱ्यांना या ठिकाणी या व्याख्यानमालेच्या एका सत्रासाठी बोलवलं जातं, ही खरंच खूप आशादायी गोष्ट आहे, आम्हाला प्रेरणा देणारी गोष्ट आहे, समाज आणि पोलिसांमधली दरी कमी करणारी गोष्ट आहे। आणि कापडनी साहेब सांगू देता काका तांबेंच्या व्यक्तिमत्वाबद्दल बिंदांची कविता आहे, देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे। त्यांचा जो परंपरा आणि त्यांची जी देण्याची वृत्ती आहे, मग ती विचारांच्या स्वरूपातली असेल, कर्तृत्वाच्या स्वरूपातली असेल, कार्याच्या स्वरूपातली असेल। हिरव्या पिवळ्या माळा बनून हिरवी पिवळी शाल घ्यावी, सह्याद्रीच्या कड्याकडून छातीसाठी ढाल घ्यावी, वेड्या पिशा ठगांकडून वेडे पिशे आकार घ्यावे, रक्तामधल्या प्रश्नांसाठी पृथ्वीकडून होकार घ्यावे, उसळलेल्या दर्याकडून पिसाळलेली आयाळ घ्यावी आणि भरलेल्या भीमेकडून तुकोबाची माळ घ्यावी। देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, घेता घेता एक दिवस
येणाऱ्याचे हात घ्यावे, विंदांच्या हा ओळी आहेत. त्यामुळे ही परंपरा आहे आणि ती निश्चितपणे या व्याख्यानमालेला 1975ला मला वाटतं कापडणीस म्हणून ते 46 वर्षानंतर ते या व्यासपीठावर उभा राहिले. मी 46 वर्षाचाच आहे. त्यामुळे निश्चितपणे आजचा जो विषय आहे, मी आज विषय कोणता आहे तो पण मला माहित नव्हता. आता मी माझ्या बॉडीगार्डला विचारलं, अरे कोणत्या विषयावर बोलायचं आहे. युवकापुढची आव्हानं आणि अपेक्षा या अनुषंगानं आहे. स्वामी विवेकानंदांनी लिहिलेलं आहे की ज्याच्या चेहऱ्यावर तेज आहे, ज्याच्या देहामध्ये शक्ती आहे, ज्याच्या मनामध्ये उत्साह आहे, ज्याच्या बुद्धीमध्ये विवेक आहे, ज्याच्या हृदयामध्ये करुणा आहे, ज्याच्या मनगटामध्ये बळ आहे, जो सिंहासारखा निर्भय आहे, ज्याची इच्छाशक्ती प्रबळ आहे, धाडसाचे बळ आहे, ज्याची आई वडिलांवर श्रद्धा आहे, गुरुजनांचा आदर आहे, देवावरती भक्ती आहे, देशावरती नीती आहे, ज्याचं चारित्र्य शुद्ध आहे, तोच खरा आदर्श युवक आहे. या आदर्श युवकांच्या डेफिनेशन, या व्याख्येसाठी हा संवाद मला वाटतंय अधिक महत्वाचा ठरतो. कारण सध्याची परिस्थिती संक्रमणाची, दरवेळेला संक्रमण येत असतात. काळ बदलतो, वेळ बदलती, आव्हानं बदलतात. तशी युवकांच्या समोरची संकट, युवकांच्या पुढची आव्हानं, जशी आमच्या पुढची आव्हानं ही बदलताना दिसतात. ते खूप छान. आमच्या आव्हानांबद्दल एक अगेन कविता, मी कारण जरा पोलीस खात्याचं प्रमोशन करायचं म्हणून पण बोलेल, कारण पोलिसांचं कुटुंबीय आहे. खूप छान अजून एक कविता मला आठवली, एक IPS अधिकाऱ्याने लिहिलेली आहे. दिन हूँ रात हूँ सांझ वाली बाती हूँ मैं खाकी हूँ, आंधी में तूफान में होली में रमजान में देश के सम्मान में अड़िग कर्तव्यों की अविचल परिपाटी हूँ मैं खाकी हूँ. तैयार हूँ हमेशा ही तेज धूप और बारिश को हंसकर सहने को, सारे त्योहार भीड़ के साथ मनाने को, कभी पत्थर और कभी गोली भी खाने को मैं बनी दूजी माटी हूँ मैं खाकी हूँ. जशी काश्मीर मधली परिस्थिती आपण बघतो. विघ्न विकट सहकर भी सुशोभित सचित भाती हूँ, मुस्काती हूँ इतलाती हूँ, वर्दी में गौरव पाती हूँ मैं खाकी हूँ. तम में प्रकाश हूँ, अंधेरे में प्रकाश हूँ, कठिन वक्त में आस हूँ, हर वक्त तुम्हारे साथ हूँ, बुलाओ तो दौड़ी आती हूँ मैं खाकी हूँ. आणि शेवटच्या ओळी खूप महत्वाच्या आहेत. भूख और थकान की बात ही क्या, भूख और थकान की बात ही क्या, कभी आहट हूं, कभी चोटिल हूं और कभी तिरंगे में लिपटी रोती सिसकती छाती हूं मैं खाकी हूं. खाकी ला रोज समाजाशी भिडताना, युवकांशी त्यांच्या प्रश्नांच्या बद्दल त्यांच्याबरोबर दोन हात करताना अनेक प्रश्नांची उत्तर शोधावी लागत आहे. किती इजम्स आहेत, कास्टिझम, कम्युनलिझम, रिजनलिझम, परोकेलिझम, प्रोव्हिन्शियलिझम, फॅनेटिसिझम, टेररिझम, नक्षलिझम, इतक्या सारख्या इजम्सनी आपल्याला पोखरायला सुरुवात केलेली असते. त्यावेळेला पोलीस येतात. त्यामुळे हे इजम्स, कारण मी 22 वर्ष पोलीस दलात काम करत आहे. 1996 मेन्स आणि 97ला माझं सिलेक्शन झालं. आणि या 22 वर्षामध्ये देशभरातली, जगभरातली संक्रमणाची अनेक परिस्थितीची उदाहरणं पाहायचा योग मला लाभला. त्यातनं हे इजमशी लढताना किंवा त्याच्या सामोरे जाताना मला थोडंसे गांधीजींच्या विचारांचा आधार घ्यावा असं वाटतो. गांधीजीने एका ठिकाणी, गांधीजी म्हणजे आजकाल खूप वाद प्रतिवाद सुरू आहे आणि मुन्नाभाई लगेरो आला होता ना सिनेमा, त्यात गांधीजी बद्दल काहीतरी 10 प्रश्नांची उत्तरं द्यायची असतात आणि मग ते रेडिओ जॉकीला इम्प्रेस त्याला करायचं असतं. मग त्यावेळेला तो सर्किटला विचारतो, अरे बापूजी कौन है? तो तो सर्किट म्हणतो, अरे वो जो 500 की नोट पे रहता ना वो बापूजी है बोले. वो क्या आर्मी में था, पुलिस में था? नहीं नहीं, उसका बॉडी कुछ खास नहीं था, तो कपड़े भी ज्यादा पहनता नहीं था, लेकिन उसने अंग्रेजों की वाट लाई. उचललेस तू मीच मूठ भर साम्राज्याचा खचला पाया,
साबरमती के संत तूने कर दिया कमाल, दे दी हमें आझादी बिना खडक बिना ढाल. त्या बापूजींनी 1930 मध्ये यंग इंडियामध्ये लिहिलेलं आहे की देअर इज इनफ इन दिस वर्ल्ड टू फुलफिल एव्हरी सिंगल इंडिव्हिज्युअल्स नीड, बट देअर कॅन नेव्हर बी एनिथिंग विच विल फुलफिल अ सिंगल इंडिव्हिज्युअल्स ग्रीड. जगामध्ये एवढं संचित आहे की प्रत्येक माणसाची गरज पूर्ण होऊ शकते, परंतु जगातलं सगळं संचित एकत्र केले तर एका माणसाची हाव लालसा पूर्ण होऊ शकत नाही. आणि या सगळ्या परिस्थितीला, या ऱ्हासाला 7 सामाजिक पातकं, 7 सोशल सिन्स ऑफ आवर एज ही कारणीभूत आहेत असं त्यांनी सांगितलं. कुठली आहे ती 7 सामाजिक पातकं? एक, सायन्स विदाउट ह्युमॅनिटी, मानवतेशिवाय असणारं विज्ञान. 2, पॉलिटिक्स विदाउट प्रिन्सिपल्स, तत्वांशिवाय असणारं राजकारण. 3, कॉमर्स विदाउट मोरॅलिटी, नैतिकतेशिवाय असणारा व्यापार. 4, वेल्थ विदाउट वर्क, कष्टाशिवाय मिळणारी संपत्ती. 5, रिलिजन और वर्शिप विदाउट सॅक्रिफाईस, ज्याच्यात त्याग नाही आहे अशा पद्धतीचा धर्म किंवा पूजा. 6, एज्युकेशन और नॉलेज विदाउट कॅरेक्टर, ज्याच्यात चारित्र्य नाही अशा पद्धतीचं शिक्षण किंवा ज्ञान. आणि लास्ट इज मोस्ट इम्पॉर्टंट, यूथला ड्रेस करताना प्लेजर विदाउट कॉन्शियन्स, सतसत विवेक बुद्धीशिवाय मिळणारा चेकाळणारा आनंद. आणि हा आनंद तो दुर्दैवानं वेगवेगळ्या आक्रमणाच्या माध्यमातून आमच्याकडे पोहोचत आहे. मी 3 रेव पार्ट्यावर रेड केला. पुण्याला SP असताना सिंहगडाच्या पायथ्याशी, त्यात जवळजवळ 290 युवक युवतींना अटक केल्यामुळे खूप गदारोळ पुण्यात झालेला होता. मुंबईमध्ये 72 डिग्रीज नावाचा पब आहे, त्या पबवरती रेड केली, त्यात 212 युवक युवती. नंतर ओकूड नावाचं मोठं हॉटेल आहे, त्याच्यात 98 युवक युवती. त्यात क्रिकेट प्लेयर्स, IPL चे प्लेयर्स पण होते, मोठमोठ्या घरातली मुलं होती, त्यामुळे तिथं मोठा गदारोळ झालेला होता. यातल्या मुलांचे रक्ताचे आणि लघवीचे आम्ही नमुने घेतलेले होते. सिंहगडाच्या पायथ्याशी 86%, 72 डिग्रीज मध्ये 92%, 92% आणि ओकूडमध्ये 98% हे रक्ताचे आणि लघवीचे नमुने ड्रग्ज कन्झम्पशनसाठी पॉझिटिव्ह आले. तेव्हा हा चेकाळणारा आनंद तो मी जवळून पाहिलेला आहे. त्यातल्या मुलांना आम्ही विक्टीम म्हणून ट्रीट केलं. ज्यातलं जे ड्रग्ज विकणारे होते किंवा पजेस करणारे होते त्यांच्यावर कडक कारवाई केली. पण 62 NDPS ऍक्ट मध्ये एकदा आयुष्यामध्ये रिहॅबमध्ये जाऊन स्वतःचं पुनर्वसन करून एकदा माफी मिळते, ही सगळ्यांची संधी दिली. या मुलांशी इंटरॅक्शन केल्यानंतर त्यांचे प्रश्न अनुभवले, त्यांच्या समस्या अनुभवल्या. अलीकडे मी 30,000 गणपती मंडळांना पश्चिम महाराष्ट्रात डॉल्बी लावून दिला नाही. खूप मला संघर्ष करावा लागला त्यासाठी. पश्चिम महाराष्ट्रात गणपती उत्सव आपल्याला माहिती आहे की किती मोठ्या सेलिब्रेट केला जातो. त्याच्याऐवजी 5,000 कॅमेरे या युवकांनी लावले. डॉल्बी लावलाच नाही, पण त्याच्या पाठीमागं सुद्धा माझी जी भूमिका होती ती म्हणजे व्यसनाच्या आहारी जाणारी जनरेशन. हा जो डॉल्बी सिस्टम आहे ते टॉप, मिड आणि बेस यातनं जे व्हायब्रेशन्स किंवा आवाज निर्माण होतात ते अर्थक्वेक किंवा त्याला टनेल इफेक्ट म्हणतो, की भूकंप आल्यासारखं वाटलं पाहिजे किंवा ट्रेन टनेलमध्ये जाते तसा आवाज आला पाहिजे. तशा त्या म्युझिकच्या तडाक्यात, ज्याला ट्रान्स म्युझिक म्हणतात, ज्याला हाय रिपिटेटिव्ह बीट्सचं म्युझिक म्हणतात, आणि अश्लील आणि अर्वाच्य गाणी त्याच्यावर लावली जातात. त्याच्यावर ते ज्याला मुलं नाचतात त्याला 5-10 मिनिटानंतर त्याला कशाच तरी आधार घ्यावा लागतो. 10 मिनिटानंतर दारू ढोसल्याशिवाय किंवा काहीतरी कंझ्युम केल्याशिवाय आपण नाचू शकत नाही. त्या जनरेशनशी मी गणपती मंडळाच्या कार्यकर्त्यांशी खूप संवाद साधला, त्यांना मोटिवेट करण्याचा प्रयत्न केला. आता तुमच्या शहरामध्ये हेल्मेटचं वापर आपण सुरू केलेला आहे काही दिवसापासून. त्याचंही कारण मी आल्यानंतर अभ्यास केला की इथं काय प्रॉब्लेम. 63 लोक 2 महिन्यात ऍक्सिडेंटमध्ये जातात कशी. म्हणजे दर दिवशी एक माणूस घरातनं बाहेर पडतो आणि घरी परत येत नाही. त्यातले 38 जण तर हेल्मेट न घातलेले दुचाकीस्वार होते. म्हणजे ते एकटेच जात नसते, त्यांच्याबरोबर असणारी वाताहत, कुटुंबाची वाताहत, नुकसान वगैरे बाकीचं वेगळाच विषय आहे. तर त्या अनुषंगाने, ती शिस्तीच्या अनुषंगाने त्याचा अभ्यास केला. अनेक जातीय दंगली, अगदी धुळ्याला मी ASP होतो त्यावेळेपासून शिरपूर, दोंडाईच्या, धुळे, साक्री इथल्या दंगली त्यावेळेला ASP असतानाच पाहिल्या होत्या. नंतर नांदेडला पाहिल्या, भोकरला पाहिल्या, देगलूरला पाहिल्या, नंतर लातूरला
सुदैवानं नंतर माझ्याकडे कमांड आली, नंतर अहमदनगरला माझी पोस्टिंग झाली. 3 वर्ष सलग मोरेमच्या वेळेला दंगली झालेल्या होत्या, त्यामुळे मला चॅलेंज म्हणून तिथं पाठवलं. तिथं यशस्वी झालो की त्या दंगली रोखण्यात. पण त्यावेळेला युवकांशी संवाद साधला, त्यावेळेला त्यांच्याकडची ती धर्माची भूमिका आणि मग त्यांची ब्रेन वॉश केलेली डोकी, त्यांच्या डोक्यात काय चाललंय. आणि आजकाल तर अनेक प्रसंग, म्हणजे अगदी अलीकडे चाकणला 30 बसेस जाळलेल्या होत्या, पोलीस स्टेशन पेटवलं होतं, जवळजवळ 10 ते 12 हजाराचा मॉब रस्त्यावरती आलेला होता. आणि मी ज्यावेळेला पोहोचलो तेव्हा माझ्यावर 20 कॉन्स्टेबल होते, एक सब इन्स्पेक्टर होता. आमचे अधिकारी कर्मचारी पोलीस स्टेशनवर अडकलेले होते, तिथं त्यांचा जीव धोक्यात होता. त्याला तिथं मी हे 20 लोक घेऊन त्या 10,000 मॉब मध्ये घुसणं हे सुद्धा धोकादायक होतं, कारण फायरिंग करावं लागलं असतं. अशी परिस्थिती. म्हटलं ह्या लोकांशी मी संवाद साधतोय, या युवकांच्या बद्दल मी काम करतोय, तर मारू देत मला. म्हणून 2 वर्ष मी एसपी म्हणून काम केलं, 2 वर्ष आयजी म्हणून काम करतोय. या चाकणमध्ये मी सरळ हेल्मेट डोक्यावरचं काढलं, एका सिनियर सिटीजनची गाडी चालली होती, स्कूटीला थांबवलं, एक तरुण मुलगा ज्याच्या युनिफॉर्म काही नव्हता त्याला बसवलं आणि हेल्मेट काढून त्या गर्दीमध्ये गेलो. चला म्हटलं मारा तुम्ही मला का. पण ज्यावेळेला त्यांनी पाहिलं की आयजी दर्जाचा अधिकारी तिथं एकटाच निहत्ता आलेला आहे, त्या सगळ्या तरुणांची मानसिकता बदलली. ते खाली बसले, 10 मिनिटं मी त्यांच्याशी बोललो, ते नंतर पांगले. एकदम हातात काठ्या, कुऱ्हाडी, तलवारी आणि दगड घेतलेला युवक एकदम शांत कसा होतो, ही परिवर्तन पण मी पाहिली. कारण ही जी लाट तरुणांच्या मध्ये येते, अचानक काय येते, ही जी प्री फ्रंटल कॉर्टेक्स, डॉक्टर पवार चांगल्या पद्धतीनं एक्सप्लेन करू शकतील. या 14 ते 25 वयोगटात काय प्रॉब्लेम सुरू आहे, तर मेंदूचा पुढचा भाग आहे ना, तो विकसित होत असतो या वयामध्ये. चांगल्या वाईटाची जाण येत नाहीये, रॅशनेस अचानक येतो, सैराट वृत्ती वाढत जातो, कळतच नाही काय करायचं काय करायचं नाहीये, मार्गदर्शन करणारं कोणी नसतं. त्यामुळे बघितलं तर आता मी 5 वर्षाचे रेपच्या गुन्ह्यांचा अनालिसिस करतो. महाराष्ट्रात 7,500 रेपचे गुन्हे 5 वर्षात दाखल झाले. यामध्ये 14 ते 18 या 4 वर्षाच्या वयोगटातल्या स्लॉटच्या 2230 मुली आहेत. म्हणजे 30% विक्टिम्स, 30% या 4 वर्षाच्या वयोगटात. तर ते वय किती वल्नरेबल आहे आणि त्या वयाला कसं गोंजारलं पाहिजे, कसं सांभाळलं पाहिजे, कसं जपलं पाहिजे. आणि त्याच्यासाठी पोलीस काम करू शकणार नाही. हे वाढवण्याचं काम हे आईच्या गर्भात सुरू होत असतं. आणि गर्भातनं बाहेर आल्यानंतर घरामध्ये, कुटुंबामध्ये, नंतर शाळेमध्ये, कॉलेजमध्ये, समाजातल्या वेगवेगळ्या स्तरामध्ये हे संस्कारांचं काम, घडवण्याचं काम हे सतत चालू आहे. ही अखंड प्रक्रिया आहे. संस्कृती आणि संस्कार आणि परंपरा या खूप महत्वाच्या आहेत. दुसऱ्याच्या ताटातलं ओढून खाणं ही विकृती असते, स्वतःच्या ताटातलं स्वतः खाणं ही प्रकृती असते, पण स्वतः उपाशी राहून दुसऱ्याला भरवणं ही संस्कृती असते. आणि या संस्कृतीची त्यांच्या घडवणुकीमध्ये ते संस्कार कसे जाणार. कारण आमच्या पोरांना सोशल मीडियाच्या माध्यमातून एवढे मेसेज येत आहेत. हे मोबाईल नावाचं जे अकराळ विकाळ राक्षसाचं छोटंसं रूप आहे ना, खूप धोका आहे. म्हणजे अमेरिकेतला सर्वे, भारतातला नाही आहे. एका पुस्तकात मी वाचला, एक 4-5 वर्षापूर्वी वाचला होता की अमेरिकेतली मुलं 12वीचं शिक्षण होईतोपर्यंत, म्हणजे 16 वर्षाची होईतोपर्यंत 20,000 तास इंटरनेटवरती आहे. त्यात ते 15,000 मर्डर पाहतात, 12,000 रेप पाहतात आणि 1 लाखाच्या वर अश्लील पोर्नोग्राफिक क्लिप पाहतात. त्यामुळे तिथं जे प्रश्न आहेत ते बघा, फायरिंग करताना, शूटिंग करताना, आजकाल ऑस्ट्रेलियातला व्हिडिओ तुम्ही पाहिला असेल, म्हणजे शाळा कॉलेजेसमध्ये शूटिंग करणं, चाकूसुरांचा वापर, अबॉर्शन्स, ड्रग्ज, या सगळ्या व्याधींना सामोरे जावं लागतं. त्यामुळे हे आक्रमण जे आलेलं आहे त्याला कसं रोखायचं, कसं थांबवायचं ते मोबाईलचं आक्रमण. कारण मुलं छोट्या छोट्या कारणासाठी सुइसाईड करतात. आजच्याच वर्तमानपत्रात आहे मला वाटतंय, मी आत्महत्या करू का असं पोरगीनं लिहिलं. 18 वर्षाची मुलगी आहे. मग तिला 69% तू मर म्हणून सांगितलं, तिनं उडी मारली. आजच्याच वर्तमानपत्रात आहे, कालच्या वर्तमानपत्रात आहे. मलेशियामधली ही घटना आहे. सेल्फी काढताना तर किती जीव जातात तो वेगळा विषय आहे.
पण याला काय कोड ऑफ कंडक्ट आहे का? हे आक्रमण हे तर झालं, पण जातीय धार्मिक विद्वेष निर्माण करणारे कितीतरी मेसेजेस येत आहेत, ते कसे आम्ही थांबवणार? पोलिसांची भूमिका पोलीस करत असतात, पण शाळेमध्ये शिकवलं जातंय का? कुटुंबामध्ये बोललं जातंय का? महाविद्यालयामध्ये याच्याबद्दल चर्चा होत आहेत का? म्हणून गेल्या वर्षी मी युथ पार्लमेंट नावाची संकल्पना पश्चिम महाराष्ट्रात लाभली, ज्यामध्ये 15 लाख विद्यार्थ्यांनी भाषणं ऐकली, 15,000 विद्यार्थी स्टेजवर आले. प्रत्येक पोलीस स्टेशनच्या ज्युडिशियल, माझ्याकडे 146 पोलीस स्टेशन, पूर्ण 5 जिल्हे होते, 146 पोलीस स्टेशनच्या हद्दीत 14,600 एवढे कॉलेजेस आणि शाळा त्यात पार्टिसिपेट झाल्या. त्यांना विषयच दिले, रॅडिकलायझेशन, मूलतत्ववाद का घुसतोय आमच्यामध्ये, नक्षलवादाची कारणं काय आहे, डावी विचारसरणी उजवी विचारसरणी म्हणजे काय, ट्रॅफिकचं मॅनेजमेंट डे टू डे लाईफ मध्ये खूप महत्वाचं आहे, गर्दीचं नियमन खूप महत्वाचं आहे, असॉल्ट्स ऑन विमेन अँड चिल्ड्रन, लहान मुलांच्यावर होणारे अत्याचार, त्यांना चांगला टच बॅड टच याच्यापासून सगळ्या गोष्टी, सगळे या विषयावरती आम्ही बोलायला लावलो. कारण हे विचार मंथन होणं महत्वाचं आहे. आणि हे पोलिसांची भूमिका नाही, संकेताची भाषा म्हणून आम्हाला एक सोशल पोलिसिंगचा एक्सपेक्ट, पण आमचं मूळ काम आहे ते खलं निग्रहायचं आहे, बदमाश लोकांना शिक्षा घालवणे. पण शिक्षा देताना कुठला ऍटिट्यूड ठेवायचा? दुरितांचे तिमिर जावो, विश्व स्वधर्म सूर्य पाहो, जो जे वांछील तोते लाहो प्राणी जात, खळांची व्यंकटी सांडो, दया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे मैत्र पडो जीवांचे. म्हणजे ज्ञानेश्वर माऊलींनी ज्या वेळेला भावार्थ दीपिका किंवा ज्ञानेश्वरी लिहिली, म्हणजे संस्कृत मधल्या भगवद्गीतेचं मराठीत निरूपण, त्यावेळेला ते लिहिल्यानंतर शेवटी काय लिहिलं? पसायदान. पसायदान म्हणजे मी परमेश्वराकडे दान प्रसाद किंवा बक्षीस मागतो, की बक्षीस काय दे बाबा परमेश्वरा, मी एवढं सगळं काम केलं, माझ्यासाठी मला काहीच नको आहे, माझ्या कुटुंबियांसाठी काय नको आहे, माझ्या नातेवाईकांसाठी काय नको आहे, माझ्या मित्रमंडळींसाठी काय नको आहे, मला हे दे. खळांची व्यंकटी, दुष्ट लोकांची दुष्ट वृत्ती नष्ट होऊ दे, दुष्ट लोक नष्ट होऊ नये, अज्ञान नष्ट होत दे, ज्ञानाचा प्रकाश सगळ्यांना दिसू दे, सगळ्यांना जे वांछील तोतेला हो, सगळ्यांना, प्राणी मात्रांना, वृक्षांना, सगळ्यांना जे पाहिजे, माणसांनाच नाही सगळ्यांना जे पाहिजे ते मिळावं, ही फिलॉसॉफी आहे. आणि त्यातनं कर्म आणि क्रिया या दोन संकल्पना भगवद्गीतेत आहेत. व्हॉट इज क्रिया? क्रिया म्हणजे आपण रोज उठतो, जेवतो, प्रातर्विधी करतो, मुलांना शाळेत घेऊन जातो, मुलांना भरवतो, झोपतो, ह्या क्रिया. आणि सगळे प्राणी मात्र सुद्धा ह्याच क्रिया करतात. वेगळं काय करतात? कर्म म्हणजे व्हॉट वी डू विदाउट एक्सपेक्टिंग एनी रिम्युनरेशन, स्वार्थाचा विचार न करता दुसऱ्यासाठी, गिव्हिंग समथिंग बॅक टू द सोसायटी, समाजासाठी मी देणं काहीतरी लागतो, सामाजिक बांधिलकी माझी महत्वाची आहे, आणि त्यातनं मी कर्म करतो, कुठलाही स्वार्थ अपेक्षित ठेवत नाही. ते महत्वाचं आहे. अमृता प्रीतमची खूप छान कविता होती हिंदीमध्ये, मला त्यातल्या काही ओळी आठवतील, की पूरे होश हवास में लिख रही हूं मैं आज वसीयत अपनी, मेरे मरने के बाद खंगालना हर कमरा, टटोलना मेरी हर एक चीज, मेरा सामान बिखरा पड़ा है बिन ताले के मेरे घर में, सारे मेरे ख्वाब दे देना उन तमाम स्त्रियों को, तमाम महिलाओं को जो भूल चुकी है सालों पहले ख्वाब देखना, जो सिमट गई है बाथरूम से किचन तक अपनी दुनिया में, मेरे ठहाके दे देना वो उन वृद्धाश्रम के तमाम बूढ़ों को जिनके बच्चे अमेरिका की जगमगाहट वाली दुनिया में खो चुके हैं. देख लेना मेरे टेबल पर कुछ रंग पड़े होंगे, उन रंगों से रंग देना उस बेवा की साड़ी जिसके आदमी के खून से बॉर्डर रंगा हुआ है. कल तिरंगे में लिपट कर वो वही सो गया था. मेरी दीवानगी उस सूफी के नाम जो निकल पड़ा है घर से खुदा की तलाश में. मेरा मान, मेरी आबरू वेश्या के नाम जो बेचती है जिस्म को अपनी बेटी को पढ़ा ली. एक युवक को पकड़ लेना, एक युवक को, और लगा देना उनको इंजेक्शन मेरे आक्रोश का. क्रांति के दिनों में शायद उनको उसकी जरूरत पड़ेगी. और बाकी बचा मेरा स्वार्थ, मेरी ईर्ष्या, मेरा लालच, मेरा क्रोध, उसे ऐसा करना मेरे संग ही उसको जला देना.
दिस इज व्हॉट द पोएट फील्स. कवयित्रीनं त्या पोएटस फील्स, तिला वाटणाऱ्या भावना, युवकांच्या मधला हा जो प्री फ्रंटल एरिया आहे. छत्रपती शिवाजी महाराज 16 वर्षाचे होते ना, ज्यावेळेला सह्याद्रीच्या त्या कड्या कपाऱ्यांना हिरवे आणि भगवे फेटे त्यांनी पांघरले आणि त्याचा नंदनवन स्वराज्य स्थापन केलं. शिवाजी कुणाला म्हणावं? 65 किलोची तलवार वागवतो, त्याचं नाव येसाजी. 2000 शत्रूंशी एकटा झुंजतो, त्याचं नाव बाजी. हात तुटला तरी शत्रूशी लढत राहतो, त्याचं नाव तानाजी. 18 तासात घोडा दिल्लीवरून पुण्याला घेऊन येतो, त्याचं नाव नेताजी. शत्रूच्या छावणीत एकटा घुसतो आणि शत्रूच्या छावणीचा कळस कापून आणतो, त्याचं नाव धनाजी. ठाण्या वाघाला एकटा सामोरे जातो, त्याला उभा फाडतो, त्याचं नाव संभाजी. आणि या सगळ्यांना एकत्र घेतो आणि स्वराज्याचं नंदनवन घडवतो, तो छत्रपती शिवाजी. त्या छत्रपती शिवाजी महाराजांना जर समोर ठेवलं तर अंगामध्ये विजा चमकतात, अंगामध्ये रक्तामध्ये अगणित सूर्य तयार होतात. वन मॅन आर्मी. कुठेतरी कुणीतरी लिहून ठेवलंय की आय एम अफ्रेड ऑफ अ आर्मी ऑफ 1 लायन, 100 लायन्स लेड. आय एम अफ्रेड ऑफ अ आर्मी ऑफ 100 शिप्स लेड बाय अ लायन दॅन द आर्मी ऑफ 100 लायन्स लेड बाय अ शिप. म्हणजे 100 सिंह असतील आणि त्याचं नेतृत्व जर शेळी करत असेल तर मला त्याची भीती वाटत नाही. पण जर 100 शेळ्या असतील त्याचं नेतृत्व सिंह करत असेल, मला त्याची भीती वाटते. असा छत्रपती शिवरायांचा ज्वलंत इतिहास तो जर समोर ठेवला तर कशाला बाकीच्या युवकांना काही बघण्याची गरज नाहीये. शिवराजांचे 8वावे रूप, शिवरायांचा 8वावा प्रताप, शिवरायांचा 8वावा साक्षेप भूमंडळी, शिवरायांचे ऐसे चालणे, शिवरायांचे ऐसे बोलणे, शिवरायांचे सलगी देणे ऐसे असे. शिवराजांशी 8वावे जीवित तृणवत मानावे, इहलोकी परलोकी तरावे कीर्ती रूपे. आता यांनी सांगितलं कीर्ती रूपे मरावे परंतु कीर्ती रूपे उडावे. असा हा ज्वलंत प्रवास, असे जगावे दुनियेमध्ये आव्हानाचे लावून यत्तर नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. नको गुलामी नक्षत्रांची, भीती आंधळ्या ताऱ्यांची, आयुष्याला भिडतानाही चैन करावी स्वप्नांची. कशाला ते रोजचं राशी भविष्य बघायचं? ते मकर राशीत काय लिहिलंय, सिंह राशीत काय लिहिलंय, किती लोकांच्या राशी एकसारख्या असतात, किती लोकांची कुंडली, कशाला त्याच्यावर विश्वास करा, कशाला मुहूर्त बघायचा? दैवायतम तू कुले महायतम तू पौरुषम. कोणत्या कुळात जन्म घ्यावा तुझ्या हातामध्ये ते नाहीये, पण पुरुषार्थ काय ते दाखवणं तुझ्या मनगटामध्ये आहे ना. नको गुलामी नक्षत्रांची, भीती आंधळ्या ताऱ्यांची, आयुष्याला भिडतानाही चैन करावी स्वप्नांची. इच्छा दांडगी असे जयाची, मार्ग तयाला मिळती 70. नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. पाय असावे जमिनीवरती आकाश कवेत घेताना, हसू असावे ओठावरती काळीज काढून देताना. संकटाशी ठणकावून सांगावे आता ये बेहत्तर, मी नाही घाबरत तुला. नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. करून जावे असेही काही दुनियेतून या जाताना, गहीवर यावा जगास साऱ्या शेवटचा निरोप देताना. स्वर कठोर त्या काळाचाही क्षणभर व्हावा कातर कातर. नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. आयुष्य हे एक प्लॅन आहे आणि युवक युवतींनी तो प्लॅन म्हणजे काय? डिसाइडिंग इन ऍडव्हान्स व्हॉट टू डू, वेन टू डू, हाऊ टू डू, हु इज सपोज टू डू इट. काय करायचं, कधी करायचं, कसं करायचं, कोण करणार, याचं योग्य नियोजन म्हणजे प्लॅन. पण तो प्लॅन कसा? उद्दिष्ट समोर ठेवून करायचं. आयुष्याचा ब्लूप्रिंट घडवायचा ना, मग समोर एक उद्दिष्ट असलं पाहिजे, तो गोल असला पाहिजे. तो गोल टार्गेट स्मार्ट असलं पाहिजे. स्मार्ट म्हणजे कसं? स्पेसिफिक, मेजरेबल, अटेनेबल, रिअलिस्टिक आणि टाइम बाउंड. प्लॅन करूनच वाटचाल करायची. तो ब्लूप्रिंट आहे ना, सगळ्या ब्लूप्रिंट मध्ये तो सॉलिड ब्लूप्रिंट आयुष्याची आपल्या असेल, ती साऊंड ब्लूप्रिंट असेल, ती मिनिंगफुल असेल. आणि सगळ्यात महत्वाचं त्या ब्लूप्रिंट मध्ये मला कोणी गृहीत धरणार नाही. आय एम समबडी. माझ्या आयुष्याला अर्थ आहे, माझ्या इथं असण्याला अर्थ आहे, मी बोलण्याला अर्थ आहे. आणि तो अर्थ मी माझ्या कष्टातनं तयार करेल. अससी जेते आताच तेते काम हातीची सोडू नको. नव्या प्रदेशात धुंडुनी काढी स्वप्न सुखी आळसू नको. घरा पासची कर्मभूमी ती टाक नांगरुणी पांगू नको. रवींद्रनाथ टागोरांच्या मराठीत भाषांतरित केलेल्या ओळी आहेत. आहे तिथं माझ्या समोर जे आहे ते माझ्याकडे असणारे इन्फ्रास्ट्रक्चर, माझ्याकडे असणारी इक्विपमेंट, माझ्याकडे असणारी पुस्तकं जे आहे ते मी इथंच वापरेल.
Without actions, greatest intentions are only mere intentions. So don't talk, act, don't say, don't show, prove. डोंट से शो अशा छान ओळी आहेत. पण ऍक्शन्स ह्या खूप महत्वाच्या आहेत. त्या ऍक्शन्स त्या हॅबिटनं सुरू होतात. आयुष्य म्हणजे काय? आयुष्य म्हणजे बॅलन्स शीट सारखं आहे की ज्याच्यात बर्थ इज ओपनिंग स्टॉक, व्हॉट एव्हर कम्स टू यू इज क्रेडिट, आपल्यापासून जातं ते डेबिट, डेथ इज क्लोजिंग स्टॉक. युअर आयडियाज आर युअर ॲसेट्स, युअर कॅरेक्टर इज युअर कॅपिटल. आणि त्या कशातनं तयार होतं? डेथ म्हणजे त्याच्या अगोदर जे आहे डिप्रिशिएशन वगैरे, ते हेल्थ तुमचे डिप्रिशिएशन आहे असं मी कुठेतरी वाचलं होतं. आजकाल व्हॉट्सअपवर खूप काय अशा गोष्टी येतात. त्या आयडियाज कशा तयार होतात, त्या ऍक्शन्स कशा तयार होतात, त्या हॅबिट्स कशा तयार होतात, त्याच्यातून खूप छान मी वाचलेलं होतं. वॉच युअर थॉट्स, तुमच्या विचारांवरती लक्ष ठेवा. बिकॉज दोज थॉट्स बिकम युअर वर्ड्स. हे विचारच तुमचे शब्द होतात. शब्दावर लक्ष ठेवा आणि शब्दच तुमच्या ऍक्शन्स, कृती होतात. तुमच्या कृतीवर लक्ष ठेवा, त्या कृतीच तुमच्या हॅबिट्स होतात. चांगल्या हॅबिट किंवा चांगले वाईट हॅबिट या तुमच्या कृतीवर, ऍक्शनवर अवलंबून असतात. 21 दिवस म्हणून मी 21 दिवस हेल्मेटचा ड्राईव्ह घेत आहे, कारण 21 दिवसांनी हॅबिट लागते, सवय लागते. 22व्या दिवशी ऑटोमॅटिक हेल्मेट वापरणार तुम्ही. तुम्हाला गाडीच चालवता येणार नाही विदाउट हेल्मेट. सो चांगल्या वाईट हॅबिट या त्यातनं तयार होतात. आणि वॉच युअर हॅबिट्स दॅट डिसाइड युअर कॅरेक्टर. चांगल्या हॅबिट्स असतील तर चांगलं कॅरेक्टर तयार होतं, चांगली चारित्र्य तयार होतं. वाईट असतील तर वाईट कॅरेक्टर तयार होतं. अँड वॉच युअर कॅरेक्टर दॅट विल डिसाइड युअर डेस्टिनी. आणि आपले आदर्श डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम सर म्हणतात की वेन देअर इज रायचियसनेस इन द हार्ट, देअर इज ब्युटी इन द कॅरेक्टर. When there is beauty in the character, there is harmony at home. When there is harmony at home, there is order in the nation. When there is order in the nation, there is peace in the world. युवक युवतींसाठी आहे म्हणून मी जास्त इंग्रजीचे आजकाल तेच सगळं कळतं मुलांना. काही फ्रेजेस मला ज्या आवडतात त्या माझ्या डायरीत लिहून घेत असतो. म्हणजे हॅबिट्स काही मी अशा बनवलेल्या ज्या मला आयुष्यभर उपयोगी पडतात. तर फिटनेस, फिजिकल फिटनेस हा खूप महत्वाचा आहे. 10 आपल्या हॅबिट्स, माझ्या आयुष्यातले मी 150 गोल्स पण ठरवलेले आहेत. त्यातले 70-75 पूर्ण झालेत. आता पुढचा अजून जर्नी किती दिवस आहे माहित नाही मला. तर माझे गोल, छोटे छोटे गोल, छोटे रोजच्या लढाया छोट्या छोट्या जिंकायच्या आहेत आयुष्यातल्या. आयुष्य म्हणजे क्वेस्ट आहे, पाठलाग आहे. पाब्लो नेरुदा नावाचा एक कवी आहे, त्याने 1971ला कविता लिहिली होती, ज्याला नोबेल प्राइज मिळालं होतं. यू स्टार्ट डाईंग स्लोली. तुम्ही हळूहळू मरता. कधी? वेन यू डू नॉट ट्रॅव्हल, तुम्ही प्रवास करत नाही. इफ यू डू नॉट रीड, तुम्ही वाचत नाही. इफ यू डू नॉट लिसन टू द साऊंड्स ऑफ लाईफ, तुम्ही संगीत जीवनाचं ऐकत नाही. इफ यू डू नॉट अप्रिशिएट युअर सेल्फ, तुम्ही स्वतःचं तुम्ही कौतुक करत नाही. इफ यू डू नॉट लेट अदर्स हेल्प यू, तुम्ही इतरांना तुमची मदत करू देत नाहीये, त्यावेळेला तुम्ही हळूहळू मरता. कधी हळूहळू मरता तुम्ही? वेन यू डू नॉट चेंज युअर रुटीन, तुम्ही रुटीनच बदलत नाही. वॉकिंग ऑन द सेम पाथ एव्हरी डे, रोज त्याच त्या रस्त्यावर चालता. You become slave of your habits. काही वाईट हॅबिट्सचे तुम्ही गुलाम होता. If you don't talk to the people whom you don't know, you do not wear different colors. ज्या लोकांशी तुमचा परिचय नाहीये त्यांच्याशी तुम्ही बोलतच नाहीये, तुम्ही वेगवेगळे रंग परिधान करत नाहीये, त्यावेळेला हळूहळू मरता. कधी हळूहळू मरता? When you avoid passions and their turbulent emotions which make your eyes glisten and heart beats fast. Very very important. तुमच्या आतल्या पॅशन्स आहेत ना, इनोव्हेशन इन हेड, कंपॅशन इन हार्ट अँड पॅशन इन द बेग अँड मिशन इन द आईज. हे खूप महत्वाचं. ते पॅशन, पोटातल्या ज्या पॅशन्स आहेत ना, त्याला तुम्ही टाळता, कारण त्यातनं त्या टर्ब्युलंट इमोशन्स येतात, त्या भावना येतात. भावना तिरेक असतो, त्यातनं तुमच्या डोळ्यामध्ये चमक तयार होते आणि हृदयाची धडकन तेज होते. तू तलम अग्नीची पात जशी दिनरात जळावी मंद, तू बंद मुक्त स्वच्छंद तसा राणात झरा बेबंद. दादो महानोरांच्या ओळी आहेत. तर आयुष्य हा असा प्रवास आहे, तो क्वेस्ट आहे, तो फुलफिल करत जायचा. त्यामुळे तो मी ब्लूप्रिंट आहे ना, तर मी माझ्या एक्सलन्स कडे मी वाटचाल करणार. मी रोज माझ्यामध्ये काहीतरी इम्प्रूव्हमेंट होईल याच्यासाठी प्रयत्न करणार. इफ आय कांट फ्लाय, आय विल रन. मी उडू नाही शकलो तर मी धावेल. इफ आय कांट रन, आय विल वॉक. मी वॉक नाही करू शकलो, आय विल क्रॉल. मी
घरपडत जाईल, पण त्या प्रगतीच्या दिशेनं रोज एक एक पाऊल टाकेल. मला हायवे नाही होत आला तर मी छोटासा ट्रेल होईल, पायवाट होईल. मी मोठा वृक्ष नाही झालं तर छोटासा झुडूप होईल. खूप छान इंग्रजीतल्या ओळी आहेत. त्यामुळं हा प्रवास आहे, ती एनरिचमेंट आहे, आणि ती सगळ्यात महत्वाचं नॉलेज आणि ज्ञान याची क्वेस्ट तरुण आणि तरुणींनी कायमस्वरूपी चालू ठेवली पाहिजे. कारण संस्कृतमध्ये एक सुभाषित आहे की दैवत नृपत्वंच विद्वत्वंच नैवम तुल्य कदाचन स्वदेशे पूज्यते राजा विद्वान सर्वत्र पूज्यते. राजाची, राजसत्तेची आणि विद्वत्तेची तुलना कधी होऊ शकत नाहीये. कारण राजाची त्याच्या राज्यामध्येच पूजा होत असते, पण विद्वानाची सगळ्या जगामध्ये पूजा होत असते. त्यामुळे शिक्षण ही क्वेस्ट आहे, शिकत राहिलं पाहिजे. आमचे अनेक अधिकारी शिकत असतात. आणि मी ज्या वेळेला IPS झालो वयाच्या 23व्या वर्षी, माझं क्वालिफिकेशन BA इतिहास शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर मराठी माध्यम एवढंच होतं. मी सर्व्हिसमध्ये आल्यानंतर MA एक्सटर्नल मुंबई विद्यापीठातनं केलं. मी ज्यावेळेला ट्रेनिंगला हैदराबादला होतो त्यावेळेला हैदराबाद युनिव्हर्सिटी आम्हाला MBA इन पोलीस मॅनेजमेंटची डिग्री देते, ती मी 2 वर्ष तिथं डिग्री केली. मी नंतर लातूरला आणि नांदेडला पोस्टिंग होत्या त्यावेळेला मी तिथनं LLB कम्प्लीट केलं. आणि IG औरंगाबादला असताना मी फर्स्ट इयर LLMचं कम्प्लीट केलं, ज्यात मी विद्यापीठात पहिला आलो. मला दुसरं वर्ष करता आलं नाही कारण माझी कोल्हापूरला बदली झाली. तर शिकत राहिलं पाहिजे. दॅट क्वेस्ट इज व्हेरी इम्पॉर्टंट. नॉलेज बेस वाढवला पाहिजे. आणि मी जो पहिल्यांदा प्लेजर विदाउट कॉन्शियन्स त्याच्याबद्दल पण एक खूप छान संस्कृतमध्ये सुभाषित आहे. यौवनम धनसंपत्ती प्रभुत्वम विवेकता एकेकपम अनर्थाय किमु यत्र चतुष्टम. म्हणजे यौवन म्हणजे तारुण्य आपलं, धनसंपत्ती पैसा मुबलक, प्रभुत्वम सत्ता आणि अविवेक यातली एक गोष्ट तरुणाची युवकांची वाट लावायला पुरेशी आहे. आणि या 4 गोष्टी एकत्र आल्या तर काय होतं? पाय जमिनीवर असले पाहिजेत. आपल्याला आपल्या शास्त्रांमध्ये खूप छान सांगितलं कुठल्या वयात काय करायचं. शैशवे बेन विद्यानाम यौवने विशेषीना वार्धक्ये मुनिवृत्तीनाम योगतांते तनुत्यजाम. म्हणजे लहानपणी युवा अवस्थेत येईपर्यंत अभ्यास केला पाहिजे. नंतर मग जे आपलं तरुण झालो 25 वर्षी लग्न झालं की नंतर विषयांचा भोग घेतला पाहिजे. नंतर वार्धक्य आलं की मुनिवृत्तीकडे गेलं पाहिजे. ज्या त्या वयात ज्या त्या गोष्टी केल्या पाहिजे. नंतर योगाच्या माध्यमातून तनुचा त्याग केला पाहिजे. योगा हे सगळ्यात चांगलं सोल्युशन आहे. त्यातनं आपलं जर म्हणजे हे मोबाईलवरती आपलं स्क्रीन टाइम किती होतोय मला माहित नाहीये. मला आता आम्हाला पण मोबाईल वापरावा लागतो कंपल्सरी. पण मी सोशल मीडियावरती माझे सगळे जे काय सांगितले सोमनाथ तांबेंनी 30 लाख फॉलोअर्स, मी स्वतःच फेसबुकवरती नाही आहे. पण स्वतःचं माझं कुठलंही अकाउंट मी एका फेसबुक माझं स्वतःचं अकाउंट होतं ते पण मी बंद करून टाकलेलं आहे. कारण सोशल मीडियावर जे काय माझं फिरतं मुलांनी बनवलेले अकाउंट्स आहेत आणि त्याच्यावर पेजेसवरती ते खूप सारे फॉलोअर्स झालेले आहेत. त्यात वेळ किती जातोय. क्रिमिनल वेस्टेज ऑफ टाइम. 4-4 तास पोरं असतात. स्क्रीन टाइम आजकाल लावता येतो कुठल्याही स्मार्टफोनवरती. 4 तास 5 तास मिनिमम आपण त्यात वेळ घालवतोय. त्यातला 1 तास आपण योगासाठी देऊ शकत नाही का? साधी 12 आसनं. व्यायाम करायला काय फार करायची गरज नाहीये. साधी 12 आसनं सूर्याची नावं घेऊन ओम राम ह्रीम रूम रैम रोम रहा मित्र रवी सूर्य भानु खग भूषण हिरण्यगर्भ मरीच आदित्य सवितृ अर्क भास्करेभ्यो नमो नमः म्हणून सूर्याची 12 नावं घेऊन आपण 12 सूर्य नमस्कार करू शकत नाही का? काय खूप. कारण योगा म्हणजे फक्त आसनं किंवा प्राणायाम नाही आहे. योग चित्त वृत्ती निरोधा म्हणजे आपल्या मनातल्या ज्या वृत्ती आहेत त्याला कंट्रोल करण्यासाठी योग आहे. तो शरीर आणि मनाचं बंध निर्माण करणारा योग आहे. जे भावतरंग भावदशा मद मोह मत्सर सगळ्याच्या वाईट गोष्टी असतात त्याला कंट्रोल करण्यासाठी योग. योगातले ते यम आणि नियम सुरुवातीचे आहेत ना, सत्य अहिंसा अस्तेय अपरिग्रह हे यम आहेत. यम नियम हे त्याच्यासाठी आहेत. यम नियम असल्यानंतरच आसन करता येत. पहिल्यांदा मनाचं कंट्रोल हे खूप महत्वाचं आहे. आजकाल ते हॉट योगा आणि काय काय फास्ट योगा सगळं तयार झालेलं आहे. त्याच्यात तर शुद्ध म्हणजे त्याला शौच शुद्धी म्हणतात ती मनाची झाली पाहिजे. आणि त्याच्यानंतर मग आपण आसन स्थिरम सुखम आसनम. आसनात आनंद मिळतो, प्रचंड आनंद मिळतो, तो आपण घेऊ शकतो. नंतर प्राणायाम आहे म्हणजे पूरक रेचक आणि कुंभक. श्वास आत घेणं, श्वास बाहेर सोडणं आणि श्वास आतमध्ये पकडून ठेवणं. ह्याच्या सवयी लावून घेतल्या. प्रत्याहार इंद्रियांच्या कंट्रोलमध्ये आपण सध्या सगळ्या. मन कसं उडतंय ते काही कळतच नाहीये. कुठेतरी मी वाचत होतो की रथ
हा शरीरासारखा आहे आणि तो जो घोडा आहे ना तो मन आहे, कुठेही भटकतंय. मन जहेरी जहेरी त्याचे न्यारे तंतर इच्चू साप बरा त्याला उतारे मंतर. मन पाखरू पाखरू त्याची काय सांगू माता. आता होतं बहीवर गेलं गेलं अभयात. बहिणाबाईंनी किती छान सांगितलेलं आहे. त्याला कंट्रोल कसं करायचं, त्यासाठी योगा आहे ना. तो प्रत्याहार त्याच्यासाठीच आहे. इंद्रियांपासून कसं कंट्रोल करायचं, ध्यान, धारणा आणि समाधी. ध्यान म्हणजे एका बिंदूवर कॉन्सन्ट्रेट करायला लागायचं. धारणा म्हणजे त्यातली अजून ऍडव्हान्स वृत्ती आणि समाधी म्हणजे सर्वोच्च अशा पद्धतीची आपली भूमिका. त्यामुळे ह्या सवयी आहेत, या सवयी हळूहळू लावल्या पाहिजेत आणि त्याची सुरुवात ही युवावस्थेमधनं केली पाहिजे. शाळांमध्ये शिकवलं पाहिजे, कुटुंबामध्ये बोललं पाहिजे. मुलं आपल्याला फॉलो करतात ना, आई वडिलांना फॉलो करतात. पण आई वडील आजकाल संडे पॅरेंट्स आहेत. मी खेड्यातला असल्यामुळे माझे वडील 4थी शिकलेले आणि आई 2री शिकलेली आहे. सुदैवाने जास्त शिकले नाहीत म्हणून मी धन्यवाद व्यक्त करतो त्यांचे. कारण मला कुठलीही जबरदस्ती त्यांनी केली नाही. तुला जे करायचं ते कर. आणि माझ्या शिक्षणासाठी तर त्यांनी अर्धा एकर, एकूण 4 एकर जमीन आमची, तर ते अर्धा एकर त्यांनी विकली. पण मला सांगितलं पण नव्हतं की तुझ्या शिक्षणासाठी जमीन विकलेली आहे. पण मला पोस्ट कार्ड पाठवायचे. दिल्लीला अभ्यासाला होतो, मुंबईला अभ्यासाला होतो. आता नाहीत, गेल्या वर्षी त्यांचं दुर्दैवानं निधन झालं. ते मला म्हणजे मराठी पण मोडकी तोडकीच लिहायचे आणि खाली मोडीमध्ये सही, मोडीमध्ये अशी गोल गोल सही करायचे. आणि प्रत्येक वेळेला पत्र लिहिलं की काय तुझं कसं चाललंय, घराकडची कुठलीही टेन्शन. आमच्याकडे त्यावेळेला ऊस सगळ्या खुमणी किड्यांनी कुरतडून गेलेला होता, परिस्थिती काही खूप चांगली नव्हती. त्याला शेवटी एक वाक्य मात्र न चुकता लिहायचे की भावड्या, मला प्रेमाने घरात भावड्या म्हणतात, की माझे डोळे मिटायच्या आधी तुला मला लाल दिव्याच्या गाडीतून आलेलं पाहायचं आहे. अनेक मोटिवेशनची पुस्तकं वाचली, मोठमोठे ग्रंथ वाचले. ते अशा अंग पेटवणारी, जिद्द निर्माण करणारी ओळख माझ्या आयुष्यात मला सापडली. त्या माझ्या कमी शिकलेल्या बापासाठी अभ्यास करायचा, तुझं स्वप्न पूर्ण करायचं, ही जिद्द समोर ठेवू. आणि मग उद्दिष्ट चांगलं ठेवलं. तो ब्लू प्रिंट आहे ना, तो ब्लू प्रिंट चांगला बनवला की आपल्याला असं करायचं आहे. मग 12वी नंतर ती दिशा ठरवली. आणि मग बाबा ग्रॅज्युएशन कशात करायचे, मग ऑप्शनल सब्जेक्ट. ते चुकीचे निर्णय होते, म्हणजे चुकीचे म्हणजे माझ्यासाठी क्लिक झाले, पण बरेच जण यात फेल होऊ शकतात. आजकाल इंजिनियर होता, बेनी साहेबांनी सांगितलं किंवा तांबेनी ओळख करून देताना सांगितलं, इंजिनियर्स आमच्या 65 जणांच्या बॅचमध्ये 55 इंजिनियर्सच होते. IAS IPS मध्ये सगळ्यात जास्त IITचे इंजिनियर्स आहेत. डॉक्टर्स मोठ्या संख्येनं सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये येत आहेत. आम्हाला त्यावेळेला माहित नव्हतं. त्याला भूषण गगराणी IAS मध्ये 3रे आले होते. त्यांनी मराठी साहित्य घेतला होता, इतिहास मराठीतनं दिला, जनरल स्टडीज मराठीतनं दिलं. मग आपण मराठी माध्यमातले तर मग आपण चांगल्या पद्धतीनं तयारी करू शकतो, असं उद्दिष्ट ठेवलं. त्यामुळं ती तयारी केली. आणि ज्यावेळेला इंटरव्ह्यूला गेलो त्याला मला शेवटचा प्रश्न विचारला होता त्यांनी की विश्वास इस दुनिया में तुम क्यों आए. मी माझ्या पुस्तकात ते लिहिलेलं आहे प्रसंग. का उत्तर द्यायचं, मी गोंधळून गेलो. पण मला एक प्रेरणा देणारी कविता, मी म्हटलं सर मला एक प्रेरणा देणारी कविता आहे, ती कदाचित माझ्या आयुष्याचा उद्देश चांगल्या पद्धतीनं स्पष्ट करू शकेल. त्या कवितेच्या ओळी अशा आहेत, ड्रीम द इम्पॉसिबल ड्रीम, जे अशक्य आहे ते स्वप्न मला पाहायचं आहे. टू फाईट द अनबीटेबल फो, ज्या शत्रूचा कोणी पराभव करू शकत नाही त्याला मला हरवायचं आहे. टू रन वेअर द ब्रेव्ह डेअर नॉट टू गो, त्या ठिकाणी शूर धाडशी माणसं जाण्याचं धाडस करत नाही, त्या ठिकाणी जाऊन मला धावायचं आहे. टू ट्राय वेन युअर आर्म्स आर टू विअरी, माझे हात पाय बाहू थकलेले आहेत, समोर एव्हरेस्ट दिसतो, ते एव्हरेस्ट चढण्यासाठी मला एक एक पाऊल पुढे टाकायचं आहे. टू रीच दॅट अनरिचेबल स्टार, दिस इज माय क्वेस्ट, टू फॉलो दॅट स्टार नो मॅटर हाऊ होपलेस, नो मॅटर हाऊ फार. टू फाईट फॉर द राईट विदाउट क्वेश्चन्स, विदाउट पॉज, टू बी विलिंग टू मार्च इन टू द हेल्प फॉर हेवनली कॉज. मला सत्यासाठी संघर्ष करायचा आहे. त्याला कोणताही प्रश्न विचारायचा नाही आहे, कोणताही थांबा घ्यायचा नाही आहे. माझी नरकात जायची तयारी आहे, मात्र त्यासाठी असणारं कारण स्वर्गीय असलं पाहिजे. ते कारण आयुष्यात सापडलं पाहिजे. आता तांबेनी सांगितलं त्याप्रमाणे 26/11च्या रात्री 9:40 अतिरेकी ताजमध्ये घुसले. 4 जण, मुख्य दरवाज्यातून 2 आणि नॉर्थ कोर्ट गेटनं 2. आणि 9:51 मी ताजला पोहोचलो. त्याला माझ्याकडे कुठली कुमक नव्हती. मी, माझा बॉडीगार्ड, आमच्या दोघांकडे 2 पिस्टल, बुलेट प्रूफ जॅकेट नव्हतं, आतमध्ये फायरिंगचे आवाज होते, त्यात ग्रेनेड ब्लास्टचे आवाज होते. मृत्यू 100% समोर आहे याची खात्रीच होती. त्यावेळेला कुठला प्रश्न आणि थांबा विचारत बसलो असतो, कमुकीची वाट बोलले, आत वृद्ध माणसं अडकलेत, नागरिक अडकलेत, महिला अडकलेत, कुठलाही विचार न करता आम्ही आत घुसलो. प्लॅन होता, कारण त्याचं अगोदर ऍडव्हान्स प्लॅनिंग केलेलं होतं. 1.5 महिना अगोदर, ज्यावेळेला ताजमध्ये अतिरेकी हल्ला होऊ शकतो,
अशी माहिती मिळाल्यानंतर त्या हॉटेलची 1 तास 2 तास नाही 9 तास मी रेकी केलेली होती आणि जवळजवळ 3-3.5 तास दुसऱ्या दिवशी तिथल्या मॅनेजमेंटवर बैठक घेऊन काय काय करायला पाहिजे, कशा सिक्युरिटी इन्स्ट्रक्शन्स, त्या सगळे आमचं विस्तृत नियोजन केलेलं होतं. त्यामुळे ताजमध्ये आंधळी कोशिंबीर आम्ही खेळायला गेलो नाही, तिथं पूर्ण त्याची टोपोग्राफी माहीत होती आणि तो ॲडिशनल ॲडव्हान्टेज आमच्या दिशेनं होता. त्यामुळे मुख्य दरवाजानं न जाता स्विमिंग पूलच्या एंट्रीना मी घुसलो. त्यावेळेला स्विमिंग पूलच्या एरियात काही मृतदेह पडलेले होते. दुसरे आपण त्याला सांगितलं की आम्हाला मेन जिथं असतील तिथं घेऊन चल. दुसऱ्या मजल्यावर सुनील कुडिया ती ताजचा सिक्युरिटी चीफ आम्हाला घेऊन गेला. जिथं क्रिस्टल हॉलच्या बाहेर 3 पाठमोरे अतिरेकी सुदैवानं 15 मीटरच्या अंतरावरच त्यांची पाठ आमच्या बाजूला होती म्हणून आम्ही तिथं वाचू शकलो असेल. पण त्यावेळेला ती फायरिंग करण्याची संधी मिळाली, ज्यातनं 3 राऊंड त्यांच्यावर फायर केले, ज्याचा 1 जखमी झाला आणि ते क्रिस्टल हॉलमध्ये घुसू शकले नाहीत कारण क्रिस्टल हॉलमध्ये लग्न सुरू होतं ज्यात 300-400 लोक अडकलेली होती आणि तो पहिल्यांदा 22व्या मिनिटी 10 वाजून 3 मिनिटांनी त्यांच्यावर आम्ही फायरिंग केल्यामुळं त्या सरप्राईज अटॅकमुळे त्यांनी माघार घेतली आणि वरच्या मजल्यावर ते पळाले. या ऍक्शन बद्दल आमच्या टीमला राष्ट्रपतींचं शौर्य पदक देण्यात आलं. पण त्याच्या अगोदरची जी तयारी होती, जी मानसिकता होती ती खूप महत्वाची आहे. खूप छान ओळी आहे की मोर यू स्वेट ड्युरिंग पीस टाइम लेस यू ब्लीड ड्युरिंग वॉर टाइम. शांततेच्या काळात जास्त घाम गाळला तर युद्धाच्या काळात कमी रक्त सांडवला. आणि शत्रू जो आहे, आर्ट ऑफ वॉर नावाचं एक सुंदर पुस्तक आहे, सून सून लिहिलेलं, इसवी पूर्व 511 साली त्यात त्याने लिहिलेलं आहे. आणि हे आयुष्यातल्या कुठल्याही आव्हानाला सामोरे जाताना तेवढंच लागू होतं. इफ यू नो युअर एनिमी अँड इफ यू नो युअर सेल्फ यू नीड नॉट वरी अबाउट द रिझल्ट ऑफ 100 बॅटल्स. मराठीत सांगतो, तुम्हाला स्वतःबद्दल माहिती असेल आणि शत्रूबद्दल माहिती असेल तर 100च्या 100 युद्धामध्ये तुमचा विजय निश्चित आहे. जर तुम्हाला स्वतःबद्दल माहिती असेल आणि शत्रूबद्दल माहिती नसेल तर एका युद्धानंतर तुमचा एक पराभव निश्चित आहे. पराभव तुम्हाला पचवावा लागेल. आणि जर स्वतःबद्दलही माहिती नसेल आणि शत्रूबद्दलही माहिती नसेल, स्वतःबद्दल म्हणजे शॉर्ट प्रिन्सिपल असतं ना, स्ट्रेंथ, विकनेसेस, अपॉर्च्युनिटीज आणि थ्रेट्स. स्वतःची बलस्थानं कोणती आहेत, दुर्बल स्थानं कोणती आहेत, स्वतःसमोरचे धोके कोणते आहेत आणि स्वतःसमोरच्या संधी कोणत्या आहेत, त्याचं योग्य पृथक्करण ते जर माहित नसेल तर 100% तुम्ही प्रत्येक युद्धात मार खाणार आहात. त्यामुळे स्ट्रॅटेजीज, डिसिजन मेकिंग, योग्य वेळेला निर्णय घेणं, कधी निर्णय कुठला घेणं, समय सूचकता, हे छत्रपती शिवरायांनी आपल्याला गनिमी काव्याच्या रूपातनं खूप पूर्वी शिकवून ठेवले. अशा युद्धजन्य परिस्थितीमध्ये कुठलाही विचार न करता आमचे अधिकारी कर्मचारी स्वतःच्या प्राणांची कुठेही, जे तुकाराम ओंबाळे नावाचे अंमलदार आमचे एक लाठी घेऊन कसाबला भिडतात, 5 गोळ्या पोटामध्ये झेलतात तरी ती पकड ढिली होत नाही आणि एक अतिरेकी जिवंत पकडलं जातं. इज्जत दे ना अजमत दे, न सूरत दे, न सीरत दे, मेरे वतन के वास्ते अरब, मुझे मरने की सिर्फ हिम्मत दे. हे खूप छान ओळी आहेत की दुनिया में मिल जाएंगे आशिक कई, मगर वतन से खूबसूरत सनम नहीं होता. नोटों में लिपट कर सोने में सिमट कर मरे हैं कई, मगर तिरंगे से खूबसूरत कफन नहीं होता. तर हे जाज्वल्य देशभक्ती, ही कमिटमेंट, त्यामुळे स्वतःवर विश्वास ठेवायचा आहे. अपयशांना घाबरायचं नाहीये, नकारात्मक गोष्टींना दूर ठेवायचं आहे. कष्ट कष्ट आणि कष्ट, त्याला कुठला पर्याय नाहीये. आणि सगळ्यात महत्वाचं, समाजासाठी आपण काहीतरी देणं लागतोय त्यासाठी काम करायचं आहे. ही कुसुमाग्रजांची भूमी आहे. तिथं कधीही स्वतः निराश व्हायचं नाही. मी मराठवाड्याचा आयजी होतो त्याला एक दुर्दैवी प्रसंगाला, एका घटनेला मला त्या साक्षीला मी गेलेलो होतो. किनगाव नावाचं लातूर जिल्ह्यातलं गाव आहे. तर 12वीच्या मुलीनं एसटीच्या पाससाठी 250 रुपये नाही आहेत म्हणून आत्महत्या केली. या मुलीला 10वीला 82% मार्क होते. तालुक्याच्या ठिकाणी अहमदपूरला शाळेत कॉलेजला जायची. पण दुष्काळ एवढा पडला की 2-2.5 एकर ते काही टोमॅटो होते ती करपून गेले. बाप कुठेतरी रोजंदारीवर कर्नाटकात गेला, भाऊ कुठेतरी पुण्याला नेऊन गेला. आणि मग आई रोजंदारीवर काम करायचं पण तिला किती पैसे मिळणार. मग 250 रुपये पासला नव्हते. 8-15 दिवस उशीर झाला. आपल्याला माहिती आहे सायन्समध्ये टेन्शन असतं. तिला नैराश्य आलं आणि तिनं गळ्याला फास लावला. पण तिनं जी चिठ्ठी मृत्यूपूर्वी, आत्महत्येपूर्वी चिठ्ठी लिहून दिली त्यात लिहिलं होतं की आई बाबा मला माफ करा, माझ्याकडून चूक झाली, पण माझं एक म्हणणं आहे का, माझं जे
13व्याचं का 12व्याचं जेवण असते ते गोड जेवण करू नका, ते पैसे वाचून माझ्या ताईचं लग्न तेवढं लावून द्या. अंतर्मुख करणाऱ्या गोष्टी आहेत, टाळ्या वाजवणाऱ्या नाहीये. वेदना होता, त्रास होता. विजले जरी आज मी हा माझा अंत नाही, पेटेल पुन्हा नव्याने हे सामर्थ्य नाशवंत नाही. छाटले जरी पंख माझे पुन्हा उडेन मी, अडवू शकेल मजला अजून अशी भिंत नाही. माझी झोपडी जाळण्याचे झालेत कैकटावे, जळेल झोपडी अशी आज ती ज्वलंत नाही. येथील वादळे खेटेल तुफान तरी वाट चालतो मी, अडथळ्यांना भिवून अडखळणे पावलांना पसंत नाही. हा प्रवास, हे अडथळे, हे नैराश्य येत राहणार आहे. बादलों की म्हणजे ते कुठे खूप छान शेर आहे की पलक को जीतती जहां बिजलियां गिराने की, हमें भी जिद है वही आशिया बनाने की. मुश्किलें जरूर है मगर ठहरा नहीं हूं मैं, रास्तों से जरा कह दो अभी भटका नहीं हूं मैं. कदमों को बांध पाएगी मुसीबतों की जंजीरें, मंजिल से जरा कह दो अभी पहुंचा नहीं हूं मैं. सबर का बांध टूट जाएगा तो फना करके रख दूंगा, दुश्मन से जरा कह दो अभी कर्जा नहीं हूं. हे तारुण्य. आणि ते दुसरं उदाहरण त्याच्या कम्प्लीट अपोजिट होतं. अंबाजोगाईच्या ठिकाणी एका मुलीला 1 लाखाचा चेक देण्यासाठी मला बोलवलेलं होतं आणि त्या मुलीला 10वीला 98.5% मार्क होते. आणि ती काय तुमच्या माझ्यासारखी मध्यमवर्गीय कुटुंबातली नव्हती. तिचे आई वडील स्मशानभूमीमध्ये ती चिता रचण्याचं काम करायचे आणि त्याला अग्नी देण्याचं काम करायचं. घरात तिच्या अनेकदा लाईट नसायची, त्याला ती पेटलेली चितामध्ये बसून त्या उजेडामध्ये अभ्यास करून तिने 98.5% मार्क कमवलेले होते. तिच्या आईला तिला समजावून पण सांगता येत नव्हतं की 98.5% किती असतात. 90 वर 8 असतात आणि परत अर्धा असतो म्हणजे. आणि तिनं तिच्या भाषणात जो चेक घेतला त्यानंतर तिनं भाषण छोटंसं केलं. त्याला सैराट खूप पॉप्युलर झालेला होता की साहेब मला ना हैदराबादला जायचं आहे, पण मला त्या आरची आणि परशासारखं पळून जायचं नाही हैदराबादला. मला हैदराबादला सरदार वल्लभभाई पटेल नॅशनल पोलीस अकॅडमी मध्ये तुमच्यासारखा IPS ऑफिसर म्हणून ट्रेनिंग घ्यायला जायचं आहे. हालात के कदमों पर सिकंदर नहीं गिरता, टूटा कोई तारा तो जमीन पर नहीं गिरता. गिरते शौक से दरिया समंदर में, लेकिन किसी दरिया में समंदर नहीं गिरता. ही तरुणाई आहे, ही युवावस्था आहे. जिद्द सोडायची नाही, स्वप्न पाहायची. स्वप्न वास्तवात उतरतात त्यासाठी कष्ट खूप महत्वाचे आहे. कारण युवकांना उद्देशून मला वाटतं शेवटच्या ओळी मी सांगू इच्छिल कुसुमाग्रजांच्याच आहेत. ज्यावेळेला स्वातंत्र्य मिळून 50 वर्ष झाली त्यावेळेला या ओळी त्यांनी लिहिलेल्या होत्या. आज 70च्या वर झालेल्या आहेत. 50ची उमर गाठली, भारत माता विनवणी करते. 50ची उमर गाठली, अभिवादन मज करू नका, मीच विनविते हात जोडून वाट वाकडी धरू नका. सूर्यकुळाचा दिव्य वारसा प्रिय पुत्रांनो तुम्हा मिळे, काळोखाचे करुण पूजन गुबडाचे व्रत धरू नका. आमच्यासाठी जनसेवेस्तव असे कचेरी ती टाकूनची गुहा नसे, मेजा खालून मेजावरतून द्रव्य कुणाचे लुटू नका. प्रकाश पेरा आपल्या भोवती दिवा दिव्याने पेटत असे, येते भ्रष्टता तिथे नष्टता, शंखच पोळपळ फुंकू नका. युवकांसाठी तरुणाईचे बळ देशाचे, जपा वाढवा तरुपरी, करमणुकीच्या गटार गंगा त्यातच स्वतःला क्षाळू नका. समान मानव माना स्त्रीला तिची अस्मिता खोडू नका. देवी म्हणून भजू नका की दासी म्हणून छळू नका. ओथट पुतळे पथापथावर ही थोरांची विटंबना, कणभर त्यांचा मार्ग अनुसरा. वांज गोडवे गाऊ नका, गोरगरिबा छळू नका. पिंड फुकाचे पिळू नका, गुणी जनावर जळू नका. लाख लाख जण जळले मेले माझ्यासाठी हे विसरू नका. मीच विनविते हात जोडणी वाट वाकडी धरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.